देखील त्याचे काय परिणाम असणार आहेत आगामी काळातल्या सगळ्या राजकारणात। महत्वाची ब्रेकिंग आपल्या हाती येते। ही ब्रेकिंग आहे भवानी पेठेतून भाजपला धक्का बसल्याची। भवानी पेठ जो भाजपचा पारंपरिक बाले किल्ला म्हणून ओळखला जातो, या पारंपरिक बाले किल्ल्यामध्ये भवानी पेठेमध्ये सुद्धा रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत। याचा अर्थ भाजपला नक्की कळलेला असेल, कारण भवानी पेठेमध्ये जर भाजप पिछाडीवर जात आहे, याचा अर्थ या निवडणुकीच्या अगदी सुरुवातीपासून जे शक्यता वर्तवल्या जात होत्या की ब्राह्मण मतदार नाराज आहे, ब्राह्मण मतदार नाराज आहे। त्याचबरोबर टिळकांना च्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिली गेली नाहीये, बापटांची यंत्रणा ही काम करत नाहीये किंवा ताकदीने मैदानात उतरलेली नाहीये, अशा प्रकारच्या ज्या चर्चा या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान होत्या। बाहेरून सगळे जण तिथे येऊन ताकद लावत होते, पण ग्राउंड लेवलवर काम करणारी जी यंत्रणा होती ती यंत्रणा मात्र म्हणावे तितकी ॲक्टिव्ह नव्हती। आणि जी लोकांच्या मनात नाराजी होती ती नाराजी ईव्हीएमच्या या मतांमधून समोर येते का, हा प्रश्न या निमित्तानं निश्चितपणे विचारला जाईल। कारण ज्या भवानी पेठमध्ये भाजपला प्रचंड मोठं यश मिळेल किंवा भाजप तिथं लीड घेईल असं म्हटलं जात होतं, पण भवानी पेठेत सुद्धा रवींद्र धंगेकर यांना पसंती मिळते आणि त्यामुळे भवानी पेठेतला हा जो कल हाती येतोय, जो कौल हाती येतोय, तो कौल भाजपसाठी धक्का देणारा आहे। आणि त्यामुळेच भाजपच्या आता आशा नेमक्या कुणावर आणि कशावर हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होऊ शकतो। कारण भवानी पेठ आणि या सगळ्या ज्या पेठा आहेत त्या पेठांची जेव्हा ईव्हीएम मशीन उघडली जातील त्यानंतर रवींद्र धंगेकर यांची ही आघाडी मोडली जाईल आणि रासने हे आघाडीवर जातील अशी आशा होती। पण या बाले किल्ल्यात सुद्धा रवींद्र धंगेकर यांची जादू कायम दिसते आणि त्यामुळे भवानी पेठमध्ये भाजपचा पारंपरिक मतदार त्यांच्यापासून दुरावलाय का, जो मतदार त्यांच्यावरती नाराज झाला होता तो घरात बसून राहिला का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत आणि भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। वैभव, ज्या मतदारसंघामध्ये भाजपला 3 दशक ज्या मतदारांनी साथ दिली तो मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची कारण काय असू शकतात? भवानी पेठेतला हा धक्का काय दर्शवतोय? आपल्या सोबत प्रदेश सरचिटणीस आहेत भाजपचे, त्यांना विचारूया। 25 वर्ष कसब्यामध्ये तुमचं एक हाती नेतृत्व होतं, प्राबल्य होतं, असं असताना सुद्धा तुम्हाला या निवडणुकीत मताधिक्य मिळवताना झगडावं का लागतंय? नाही, अजून निकाल हातात यायचेत, आपण त्याच्या अगोदर हा निष्कर्ष काढायला नको। झगडायला लागत नाही हे लक्षात घ्या, कारण शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर हे होत राहतं। आत्ता केवळ मतमोजणीच्या 9 फेऱ्या झालेल्या आहेत, अजून जवळपास 11 फेऱ्या बाकी आहेत आणि जर एकूण आपण आकडेवारी पाहिली तर मताधिक्य खाली आलंय खूप। 3800चं मताधिक्य एका फेरीमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या 3 फेऱ्यांमध्ये होतं, आता ते जवळपास 900वरती आले। त्यामुळे अजून जवळजवळ 11 फेऱ्या बाकी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ आणि शेवटपर्यंत आघाडी राहून जिंकू। ठीक आहे, राजेश पांडे संघटक आहेत, त्यांना विचारूया। तुमच्याकडे सुद्धा या निवडणुकीचं नेतृत्व होतं, असं काय घडतंय की तुम्हाला अपेक्षित निकाल अजूनपर्यंत येत नाहीये? नाही, मला वाटतं इतक्या लवकर निष्कर्षाला यायला नको। आत्ताशी 9वी फेरी झालेली आहे, म्हणजे 126 याद्या मोजून झालेल्या आहेत। या 126 मध्ये प्रभाग 15 आणि प्रभाग 29च्या जवळजवळ 51 याद्या अजून मोजायच्या राहिल्या आहेत, त्या आता 10व्या फेरीनंतर सुरू होतील आणि आत्ता फक्त 900 मतांची आघाडी आहे। मला असं वाटतं की ती आघाडी आम्ही मोडून काढू आणि प्रभाग 18, 19 आणि 29 या तिन्हीमध्ये आम्ही आघाडी घेऊ असा मला विश्वास वाटतो। तुमच्या हातामध्ये कागद आहेत बऱ्यापैकी, याद्या आणि कुणाकुणाकडे काय काय जबाबदारी दिलेली होती तुमच्या नगरसेवकांकडे, सगळ्यांकडे, आणि तुम्ही नगरसेवकांना सुद्धा अल्टिमेटम दिलेले होते नेत्यांनी, ज्यांच्याकडे मतदान होणार नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये तिकीट मागताना विचार करा किंवा येऊ नका, अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात पडद्यामागे। नाही, अल्टिमेटम नव्हता, सगळ्या नगरसेवकांना आग्रह होता की सगळ्यांनी आपली निवडणूक समजून काम करावं आणि मला खात्री आहे की सगळ्यांनी त्याच पद्धतीने काम केलेलं आहे। माझ्याकडे यादी आहे, बूथ वाईज आम्ही सगळं लिहून काढतो आहोत। प्रभाग 16 पूर्ण संपला आहे, प्रभाग 17 जवळजवळ निम्मा संपला आहे, प्रभाग 15 40 याद्या झाल्या, अजून 35 याद्या। तर भाजपच्या नेत्यांना आशा कायम आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी विनोद राठोड आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय। विनोद, काय अपडेट?
कसबा आणि पिंपरी चिंचवडची निवडणुकीचा निकाल याला सुरू झाला, ट्रेंड मात्र सुरू झाला आहे, वेगवेगळे ट्रेंड आहे. त्या ट्रेंडबाबत काय मत आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरजी. ट्रेंड मात्र कुठे ना कुठे चिंचवडमधला राष्ट्रवादींच्या विरोधात आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला असं वाटतं की या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागेल. नाही, 3-4 फेऱ्यांच्या निकालावर आपण ट्रेंड ठरवू शकत नाही. आणखी बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. 7व्या फेरीच्या नंतरची मतमोजणीच्या वेळेस मला मात्र हा प्रश्न विचारा. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, नाना काटे हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, महाविकास आघाडीचे प्रामाणिक उमेदवार आहेत. अजितदादांनी पूर्ण शक्ती तिथे पणाला लावली, सर्व महाविकास आघाडीचे नेते तिथे उतरले आणि नाना काटेंच्या विरुद्ध ज्यांनी पैशाचा वाटप केला, जे विरोधातले उमेदवार होते त्यांनी प्रचंड पैसा वाटला असला तरी आमचा खूप म्हणजे फार मोठ्या फरकाने नाही पण 5,000च्या मतांनी आमचा विजय होणार याबद्दल आम्हाला आमच्या मनात विश्वास आहे. कसबामध्ये मात्र काँग्रेसचं या ठिकाणी बल्ले पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाला ज्याप्रमाणे अपेक्षा होती तशाच प्रकारे या ठिकाणी ट्रेंड पाहायला मिळत आहे. काँग्रेस मात्र या ठिकाणी चांगला आहे, तिकडे राष्ट्रवादीची मात्र अडचण व्हायला. दोन्हीकडे अडचण नाही. 3ऱ्या फेरीच्या अखेरीस तुम्ही बघा, मागच्या विधान परिषदेमध्ये रणजित पाटलांचा लीड 4थ्या-5व्या फेरीपर्यंत लीड होता. शेवटी काय निकाल आला, धीरज लिंगाडे निवडून आले. त्याच्यानंतर नागो गाणारांचा लीड होता काही ठिकाणी, शेवटी नागो गाणारांचा पराभव झाला. पहिल्या, दुसऱ्या, 4थ्या फेरीवरून आपण विजय निश्चित करू शकत नाही. आणखी बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे बल्ले जरी काँग्रेसची इकडे असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दोघांची बल्ले होणार आहे. आणि ज्यांना प्रतिष्ठाच नाही अशा भाजपची प्रतिष्ठा जी अगोदरच मलिन झालेली आहे पैसे वाटल्यामुळं किंवा जातीचं राजकारण केल्यामुळं, त्यांची प्रतिष्ठा तुम्हाला धुळीस मिळालेली दिसेल. प्रकाश आंबेडकर यांना उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलं होतं, परंतु महाविकास आघाडीने सोबत घेतलं नाही. त्याचा फटका या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतो. नाही, असं असतं तर जे कलाटे आहेत ते आतापर्यंत 8,000 ते 10,000 मतांवर गेले असते. बाळासाहेब आंबेडकरांनी, प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा प्रचार करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी प्रचार केल्यानंतर तिथं कुठेही काही फायदा झालेला नाही. पहिलं काय दाखवत होते, कलाटे आणि जगताप यांच्यामध्ये फाईट होणार. ते कलाटे आता खूप पिछाडीवर आहेत, तुम्ही जरा आकडे बघा. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या प्रचाराचा काही फायदा झालेला नाही. जरी ते महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आलेत पण त्यांनी स्वतःहून अजून तयारी दाखवलेली नाही. आम्हाला अपेक्षा आहे की 2024च्या निवडणुकीत भाजपच्या पैशाचा आणि जातीच्या ध्रुवीकरणाचा तो मस्तवाल घोडा रोखायला ते नक्कीच बाबासाहेबांचे वारस आणि घटनेचे अभ्यासक म्हणून घटना वाचवायला आमच्यासोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, धार्मिकतेच्या आधारावर निवडणूक लढली होती असंही बोललं जात आहे आणि धनशक्तीचा वापर केला जात आहे. ते दोन्ही पक्षाकडून केलं जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आणि भाजपकडूनही असं बोललं जात आहे. बोलणाऱ्याच्या तोंडावर कुठे झाकण असतं. राष्ट्रवादीने कुठे प्रचार पैसा वाटला असं दाखवा ना. भाजपने पैसा वाटण्याची हजारो उदाहरण दाखवतो तुम्हाला. 3-3 हजार रुपयांनी यांनी मतं विकत घेतली. आणि मोहन जोशी जे लोकसभेचे उमेदवार होते काँग्रेसचे, त्यांनी तर देवेंद्र फडणवीसांविरुद्ध तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाकडे. आता निवडणूक आयोग त्याला किती गांभीर्याने घेतं मला माहित नाही, की धर्माच्या आणि पैशाच्या आधारे तुम्हाला मतं मागता येत नाहीत. असं असतानाही देवेंद्र फडणवीसांनी धर्माच्या नावाने मतं मागितलेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. पैसा राष्ट्रवादीने वाटलेला नाही, पैसा हा भारतीय जनता पार्टीने वाटलेला आहे. बोलणाऱ्याच्या तोंडावर झाकण नसतं, बोलणारे काहीही बोलत असतात, त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. हे होते तर बोलणाऱ्याच्या तोंडाला झाकण नसतं, बोलणारे काही म्हणतायत, हे म्हणतायत. आणि अशा प्रकारे आता अश्विनी जगतापांची चिंचवडमधली आघाडी कायम आहे, ती आघाडी वाढताना दिसतेय. अश्विनी जगतापांना 25,125 मतं मिळालेली आहेत आणि ही मतांची बेगमी आता त्यांच्याकडे निर्णायक दिशेने जाताना दिसते. 9व्या फेरीमध्ये रवींद्र धंगेकर पुन्हा आघाडीवर आहेत. धंगेकरांना 30,527 मतं आतापर्यंत मिळालेली आहेत. भवानी पेठेमध्ये रवींद्र धंगेकर हे आघाडीवर गेलेले आहेत, पण आघाडी मात्र त्यांची कमी झालेली आहे काहीशी. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे, भाजपची आशा ज्या भागातल्या ईव्हीएम मशीनवरती होती त्या भागातले ईव्हीएम मशीन उघडलेत का? भाजपच्या आशेचं काय झालंय? हो, ज्या भागात भाजपची सगळी भिस्त होती, म्हणजे विशेष करून पेठांचा भाग, शनिवार नारायण, सदाशिव पेठ, इथंही विशेष म्हणजे धंगेकरांनी चांगली मतं घेतलीत. म्हणजे नंबर 1 नाही राहिले, नंबर 1 तिथे रासनेच राहिले, पण इथनं रासनेंनी धंगेकरांचं लीड सोडून आघाडी घेणं अपेक्षित होतं, सगळं पाठीमागचं बॅकलॉग, पण तसं झालेलं नाही. आजही म्हणजे आत्ताही 9व्या फेरी अखेर धंगेकर 1200 मतांनी आघाडीवर आहेत. याचा अर्थ पुढच्या फेऱ्यांमधून कदाचित धंगेकर आणखीन मतं घेऊन लीड वाढवू शकतात.